सध्या मीन राशीचं असं घडतंय की आयुष्यात घटना एक घडते, पण त्यांच्या मनामध्ये अनेक अर्थ तयार होतात आणि कोणी काही साधं जरी बोललं तरी त्यांना ते फक्त ऐकत नाहीत, त्यामागचं ते कारण शोधायला लागतात आणि त्यामागे अजून काही लपलेलं आहे का हेही तपासायला लागतात. पण समोरच्याने जे बोललं त्यापेक्षा त्याने का बोललं हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटायला लागतं आणि इथेच मग सगळं बदलतं बरं का. या हळूहळू मीन रास ही वास्तवापेक्षा त्यांच्या मनात तयार झालेल्या कथांवरती विश्वास ठेवायला लागलेली आहे. समोरच्याचे शब्द कमी पडतात आणि तुमचे निष्कर्ष जास्त मोठे होत आहेत. म्हणून कधी स्वतःलाच तुम्ही थांबवता, क्षणभर तुम्हाला असं वाटतं की जास्त विचार करतोय का, पण तोच विचार तिथेच थांबत नाहीये, तो परत येतो आणि पुन्हा तुम्हाला नवीन शक्यता घेऊन काहीतरी डोक्यात वेगळं ठेवून जातो आणि प्रत्येक वेळी आधीपेक्षा जास्त गुंतागुंतीचा तो विचार झालेला असतो. रात्री झोपायच्या आधी मेंदू शांत होत नाही, शरीर थकलेलं आहे पण विचार थांबलेले नाहीयेत. म्हणून जुन्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर सारख्या येत आहेत. कोण काय बोललं, तुम्ही काय बोलला, काय बोलायला हवं होतं, आणि हे सारखं डोक्यात चक्र तुमच्या चालू आहे आणि त्यात नवीन अर्थही जोडले जातात. ज्या गोष्टी आधी साध्या वाटत होत्या ना त्या आता वेगळ्या वाटायला लागलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला आता आतून जाणवतंय की काहीतरी चुकीचं चालू आहे, पण नेमकं काय चुकतंय ते तुमच्या हातात पण येत नाहीये. आणि ही काही भावना खोटी नाहीये, पण ती पूर्ण सत्यही नाहीये ना. कारण इथे एक खोल वेगळीच मानसिक अवस्था सुरू झालेली आहे. म्हणजे मीन राशीत सध्या ग्रहांची जी स्थिती आहे ना ती मनाला स्थिर ठेवत नाहीये. ती मनाला सतत शोधायला, विचार करायला आणि अर्थ लावायला भाग पाडत आहे. हे बुधाचा प्रभाव सध्या विचार थांबू देत नाहीये. एक विचार संपायच्या आधी दुसरा तयार होतोय. राहू त्या विचाराला वेग देतोय, पण दिशा बिघडवतोय विचाराची. त्यामुळे विचारांची साखळी चालू राहते आहे, पण ती योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाहीये. आणि नेपच्यूनचा प्रभाव सर्वात खोल सुरू झालेला आहे. तो कल्पना आणि वास्तव यांच्यातली जी सीमा असते ना ती अस्पष्ट करतोय. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते खरं आहे की फक्त मनाची निर्मिती आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येई नाही. हे सध्या तुमच्याच राशीतून जाणारा शनी तुमच्या विचारांना वजन देतो, पण लहान गोष्टीही मोठी आणि गंभीर तुम्हाला वाटायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी अशा हलक्यातही घेऊ शकत नाही ना. आणि मंगळ त्या गोष्टींना फार घाई करायला लावतो. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालेला आहात. आणि रवी तुमच्या आत एक ठाम भावना निर्माण करतोय की तुम्ही जे समजत आहात तेच बरोबर आहे असं तुम्हाला रवी भासवून देतो आहे. मग ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की तुम्ही फक्त विचारच करत नाहीये, तुम्ही विचारांवरती विश्वास ठेवायला लागलेला आहात आणि त्या विश्वासावर तुमच्या भावना आणि निर्णय उभे राहिलेले आहेत. म्हणूनच सध्या तुमचं सगळ्यात मोठं आव्हान बाहेर नाहीये, ते तुमच्या मनात तयार होणाऱ्या कथांमध्ये आहे आणि ज्या प्रत्येक वेळी वास्तवापेक्षा जास्त प्रभावी वाटतात. म्हणजे काय हो, तुमचा मेंदू फक्त विचार करत नाहीये, तो कल्पना तयार करतोय. त्यावर विश्वास ठेवता तुम्ही आणि त्यावर प्रतिक्रियाही देता. आणि मीन राशीची खरी समस्या इथे सुरू झालेली आहे आणि बहुतेक लोक जे आहेत ना ते इथेच चुकत आहेत. ठीक आहे, तुम्ही चुकीचा विचार करत नाही, तुमचं निरीक्षणही चुकीचं नाहीये ना, पण गोष्ट नकळत घडते, त्याचा तुम्हाला अंदाज नसतो. तुम्ही अपूर्ण माहितीवरती पूर्ण कथा तयार करता. एक घटना छोटी असते बरं का, पण तिचा अर्थ तुम्ही मोठा बनवता. उदाहरणार्थ कसं की अगदी साधा आहे बरं का, की कोणी तुम्हाला मेसेजला उशिरा जरी उत्तर दिलं तर वास्तव अगदी सोपं असू शकतं की तो माणूस व्यस्त असू शकेल, त्याच्याकडे कदाचित वेळ नसेल ना, पण तुमच्या मनात वेगळीच प्रक्रिया तयार होते. मग पहिला विचार येतो की ती व्यक्ती मुद्दामून दुर्लक्ष करत आहे. दुसरा विचार येतो की काहीतरी मग बदललेला आहे आणि तिसरा विचार असा येऊ शकतो की कदाचित तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे. आणि मग हळूहळू ही शक्यता तुम्हाला वास्तवासारखी वाटायला लागते आणि इथे सगळं मग उलटं होत चाललेलं आहे मीन राशीच्या बाबतीत. कारण की गोष्ट ही छोटी असते, पण तिच्यावर तयार झालेली जी स्टोरी आहे ना ती मोठी होते आणि मग तुमच्या भावना त्या गोष्टीला प्रतिसाद देत राहतात. मग तुम्ही दुखावता, तुम्ही दूर जाता, कधी कधी तुम्ही समोरच्यांशी वेगळेच वागायला लागता आणि समोरचा माणूस मग गोंधळून जातो, कारण त्याने तसं काही केलेलंच नसतं ना. म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या की तुमचा खरा संघर्ष बाहेरच्या लोकांशी नाहीच आहे, तो तुमच्या मनात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या कल्पनांशी आहे. त्या कल्पना इतक्या तुम्हाला विश्वासार्ह वाटतात की तुम्ही त्यांना प्रश्नच विचारत नाहीये, पण त्या प्रत्येक वेळी पूर्ण सत्य नसतात ना. आणि इथेच सगळ्यात मोठा तुम्हाला त्रास आहे बरं का. ठीक आहे, तुम्ही काही वेडे नाही आहेत बरं का, पण तुमचं मनही बिघडलेलं नाहीये ना. पण जर तुम्ही हाच पॅटर्न ओळखला नाही ना तर तुमचं मन तुम्हाला चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावेल आणि त्याचा तुम्हाला भविष्यात त्रास होईल. आणि मग तुम्ही जे निर्णय घेताल, तुम्ही जे काही नातं हाताळताल, जे काही पाऊल तुम्ही उचलतात ना ते सगळं त्या अपूर्ण कल्पनेवरती आधारलेलं असेल आणि मग त्याचा परिणाम मीन राशीच्या व्यक्तीनं एकच होतो की नुकसान तुमचं बाहेरून होत नाहीये, ते आतून सुरू होत असतं. मीन राशीमध्ये ग्रहांचा दबाव फार वाढलेला आहे. शनी आहे, मंगळ आहे, रवी आहे, नेपच्यून आहे. चारही ग्रह आपल्या आपल्या पद्धतीने मीन या राशीमध्ये कार्य करत आहेत. ही राशी म्हणजे फक्त भावना नाही आहे बरं का, ती एक वेगळीच दुनिया आहे, मला माहिती आहे.
इथे माणूस फक्त बाहेरचं जग जगत नाहीये, तो स्वतःच्या मनातही एक वेगळं जग तयार करणारी मीन रास आहे ती. आणि सध्या त्या दोन्ही जगांमध्ये मोठा संघर्ष तयार झालेला आहे. म्हणजे एक बाजू आहे की जी मीन राशीला वास्तव दाखवत आहे, की मीन राशीला अशा गोष्टी दाखवते की नाही की त्यांना लक्षात येतं की हे वास्तव आहे आणि हे वास्तव नाहीये. पण ते दोन्ही ओळखण्यामध्ये त्यांची सध्या एक अडचण मनाची तयार झालेली आहे. एक जडत्व त्यांच्या मनाला आणि मेंदूला आलेला आहे. त्या काळामध्ये तुम्ही आता पुढच्या 40 दिवसात काळजी घ्या बरं का, की निर्णय घेताना शंका येतील, लहान गोष्ट मोठी वाटेल आणि लोकांवरती विश्वास कमी होईल बरं का. त्यामुळे सगळ्यात मोठा धोका असा आहे की भ्रम येतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्हाला जे वाटतंय ते सगळं खरं नसतं हे पण लक्षात ठेवा. याची सकारात्मक बाजू पण आहे बरं का. पण तुम्ही जर योग्य वापर केला तर खोटं आणि खरं स्पष्ट दिसायला लागतं आणि लोकांची तुमच्याबद्दलची खरी भावना समजते. स्वतःच्या चुका दिसतात आणि भावनांवरती पण नियंत्रण यायला सुरू होतं. हे कसं आहे, ही काही कमजोरी नाही आहे, ही मॅच्युरिटी आहे. आता तुमच्या राशीमधला जो शनी आहे तो शिस्त आणतो. म्हणजे कशी की शनी ते तुम्हाला तोडत नाहीये, तो घडवत आहे. तुम्ही कसं झालेला आहात की जास्त थोडं सिरियस झालेला आहात, फालतू गोष्टींपासून दूर चाललेला आहात, एकांत तुम्हाला आवडायला लागलेला आहे. पण लक्षात ठेवा, एकांत आणि एकटेपणा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रवी आणि मंगळ यांची पण युती तुमच्याच राशीमध्ये आहे बरं का. आतलं घर्षण आहे ते. म्हणजे कसं आहे, ही जोडी थोडी धोकादायक असते. म्हणजे तुमच्यात राग जास्त येऊ शकतो, पण तो व्यक्तही होऊ शकत नाही ना. त्या रागामध्ये ऊर्जा असते, पण त्या रागाला दिशा नसते. अहंकार दुखावला जाऊ शकतो, पण त्या अहंकार दुखावण्यामागचं कारणही कळत नाही. म्हणून तुमची अस्वस्थता वाढत जाऊ शकते. याचबरोबर नेपच्यून, राहू, बुध हे भ्रमाचं जाळं तयार करतील आणि हे तुम्हाला त्रासदायक असू शकतं. म्हणजे कसं होतं मीन राशीच्या बाबतीत, की तुम्ही जास्त विचार करून कल्पना तयार करताल आणि त्या कल्पनांवरती विश्वासही ठेवताल आणि इथेच मग तुमची चूक होईल. कसं होतं की वास्तव जर तुम्ही तपासायला कमी पडला ना, तर तुमचे सगळ्याच बाबतीत निर्णय चुकतील. मग करिअरच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी अशा गोष्टींना तुम्हाला काही सामोरे जावं लागू शकतं. ह्या सवयींमुळे ज्या मी आता सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जर आता नोकरीचा विचार केला की नाही, तर कसं होतं, नोकरीत स्थिरता वाटते पण समाधान मिळत नाहीये. हे सरळ एक स्पष्ट वास्तव काय आहे की तुमची नोकरी धोक्यात नाहीये, पण तुमचा मनाचा संपर्क त्या कामाशी तुटलेला आहे. हे तुम्हालाच नको वाटतंय आणि तुम्ही काम करताय ना, पण मनही गुंतत नाहीये ना, आणि पूर्वीसारखी ऊर्जा नाहीये आणि लहान गोष्टींनी त्रास होतो. म्हणून नेमका प्रश्न असा आहे की काम वाईट नाहीये, पण तुमचं मन बदललेलं आहे आणि आता तुम्ही फक्त पगारासाठी काम करता, पण आतून काहीतरी तुम्हाला वेगळं हवं आहे. आणि इथेच थोडी चूक होत आहे बरं का, की तुम्हाला असं वाटतं की ही नोकरी जर आपण सोडून निवांत राहिलो किंवा दुसरी केली तर सगळं ठीक होईल. हा चुकीचा विचार आहे. तुम्ही नोकरी बदलाल, पण तोच गोंधळ तिथेही जाऊन तुमच्या बरोबर राहील. त्यामुळे नोकरीसाठी असा माझा स्पष्ट सल्ला आहे की घाईत बदल करू नका. सध्याची नोकरी म्हणजे कसं आहे, तयारीचा काळ म्हणूनच वापरा. थोडं स्किल्स वाढवा, संपर्क वाढवा. आणि नोकरी सोडायची असेल ना, तर पळून जाऊ नका, तयार होऊन सोडा तुम्ही. व्यवसायाच्या बाबतीत पण असं होतं बरं का, की स्थिरता कमी झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवसायात असाल ना किंवा विचार करत असाल ना, तर इथे खरी परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे सध्याची अवस्था अशी आहे की डोक्यात तुमच्या व्यवसायाचे एक्सपान्शन करण्याच्या फार कल्पना येतात. काहीतरी करायची इच्छा आहे, पण एकावर स्थिर राहता येत नाहीये ना. सतत तुमचं डायरेक्शन व्यवसायाचं बदलतंय आणि तुमचे निर्णय व्यवसायामध्ये अर्धवट राहत आहेत. म्हणून मुख्य काळजी घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की आज जर तुम्हाला एक व्यवसायाबद्दल आयडिया आली, तर दुसऱ्या दिवशी वेगळीच आयडिया येईल आणि तुम्ही पहिली आयडिया सोडून देता. परिणाम काय आहे, तुमचं काहीच पूर्ण होत नाही ना. म्हणून एक कटू सत्य असं आहे की तुमच्याकडे आयडिया ज्या आहेत ना, त्या कमी नाही आहेत, पण शिस्त कमी झालेली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी स्पष्ट सल्ला असा आहे की एक डायरेक्शन निवडा तुम्ही, किमान काही काळ त्यात थोडं टिकून राहा. लहान सहान प्रयोग करा, मोठे धोके घेऊ नका. आता काय तुम्हाला मोठी डेव्हलपमेंट करायची नाही, पण आता स्थिर पाया तुम्हाला बनवायचा, एक चांगला व्यवसायाचा बेस तुम्हाला ठेवायचा आहे. तर तुमच्या मनात असाही प्रश्न येतो बरं का, की मी आता नोकरी करून किंवा व्यवसाय करू का, नोकरी सोडून देऊन व्यवसाय करू. तर सरळ उत्तर आहे बरं का, आत्ता निर्णय घेण्याची तुमची अवस्था नाहीये. म्हणून एक लक्षात द्या, नोकरी म्हणजे काय, स्थिरता आणि पैसा, आणि व्यवसाय म्हणजे काय, अनिश्चितता आणि संधी. म्हणून सध्या तुमच्याकडे स्पष्टता नाहीये, म्हणून पूर्णपणे व्यवसायात उडी मारणं धोकादायक आहे. म्हणून नोकरी चालू ठेवा, त्यासोबत तुम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय, साईड बिझनेस कुठला तरी करू शकता. यांनी काय होतं माहिती का, की धोका कमी होईल आणि तुमचा अनुभव वाढेल ना. आणि योग्य वेळी आल्यावर कसं होत असतं की मोठा निर्णय पण तुम्हाला घेणं सोपं जाईल. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही काही अडकलेली नाहीत, तुम्ही एका वेगळ्या ट्रान्झिशन अवस्थेमध्ये आहात, फेजमध्ये आहात, बदलाच्या तुम्ही अवस्थेत आहात. आणि त्यामुळे तुम्ही व्यवसायात सध्या अंधाधुंद उडी मारू नका. आधी स्वतःला स्पष्ट करा आणि मगच तुमचं दिशा बदला तुम्ही. म्हणून सध्या तुम्हाला बदल हवा आहे, हे मान्य आहे, पण योग्य बदल तोच असतो ना जो विचार करून घेतला जातो, तो कोणत्याही भावनेतून घेतला जात नाही.
या मीन राशीच्या बाबतीत कसं आहे की पैशातून होणारा अपव्यय आहे बरं का. पैसा येईल पण तो कमी टिकतो फार. कसं आहे, याचं कारण आहे की निर्णय तुम्ही विचाराने घेत नाही, पैशाच्या बाबतीत भावनेच्या आधारे घेता. उदाहरणार्थ कसं आहे, तुमचं मन अस्वस्थ आहे त्यामुळे खर्च ताण वाढतो आणि अनावश्यक खरेदी होत आहेत. आणि हे जर तुम्ही थांबवलं नाही तर मग बचत होणार नाहीये. म्हणून मोठा खर्च किंवा मोठी गुंतवणूक करण्याआधी जरा 24 तास थांबा, विचार करा, त्याचं पूर्ण अनालिसिस करा, मग तिथं गुंतवणूक करा. नातेसंबंधाच्या बाबतीत पण गैरसमज वाढू शकतात बरं का. कसं झालेलं आहे की तुमच्या राशीत ह्या 4 ग्रहांचा दबाव, परत राहू बुध यांची युती पुढं, ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की थोडं संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. कसं होतं की इथे जे चालू आहे ना ते वाईट नाहीये, पण ते नात्यांची पातळी बदलणं थोडंसं सुरू झालेलं आहे. म्हणजे कसं की तुम्ही कमी बोलता, कमी प्रतिक्रिया देता, पण जास्त समोरच्याचं निरीक्षण करता ना. आणि हे दूर जाणं नाहीये, पण हे उगाच बोलण्यापेक्षा अर्थपूर्ण बोलणं निवडणं असतं. पण नेमकं काय बदललेलं आहे नात्यांमध्ये? प्रत्येक गोष्टीला थोडी लगेच प्रतिक्रिया तुम्ही देताय आणि प्रत्येक गोष्ट शब्दातच व्यक्त करताय. मग आता कसं होतं की थोडा थांबून विचार करा ना, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शब्दांपेक्षा तुम्ही थोडंसं भावनेला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे काय होतं, नाती तुटत नाहीत ना, ती जास्त खोलवर जातात. याची सकारात्मक बाजू पण आहे तुमच्या स्वभावाची बरं का, की या काळात अशाही गोष्टी घडतील की तुम्ही नात्यांना ओळखायला लागताल. कोण खरंच तुम्हाला समजून घेतं किंवा कोण फक्त बडबड करून तुमच्या जवळ आहे असल्याचं भास होतं हे कळेल ना. आणि हे नातं समजुतीवर चालत असतं. तुम्ही नात्यांमध्ये सगळं काही एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, पण पूर्ण शांत राहणंही योग्य नाही. याऐवजी कसं आहे, थोडक्यात पण प्रामाणिकपणे संवाद ठेवा आणि तुमच्या भावना नात्यांमध्ये लपवू नका. पण अगदी तुम्ही सगळे शेअर करू नका, नाहीतर फार गोंधळ उडेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर असंही बोलू शकता की मी सध्या थोडा शांत आहे, पण तुझ्याबद्दल काही बदललेलं नाही. या एका वाक्याने काय होतं, बरेचसे गैरसमज दूर होतात आणि नातं वाचतं ना. म्हणून नात्यांमध्ये समतोल ठेवणं फार गरजेचं राहील. हे 2 टोकं असतात बरं का. पूर्ण शांतता म्हणजे काय होतं, गैरसमज तयार होतात आणि तुम्ही जास्त स्पष्टीकरण दिले तर किंमत कमी होत असते. म्हणून मधला मार्ग असा आहे की कमी पण स्पष्ट संवाद ठेवा आणि तुमच्या नात्यांची मग खरी चाचणी होईल ना. म्हणजे हा काळ काही नातं तोडत नाही, पण तो नात्यांची गुणवत्ता तपासतो. आणि जो माणूस तुमच्या शांततेतही थांबतो ना, तुमच्या बदलाला तो समजून घेतो ना, तोच तुमचा खरा नातेवाईक आहे ना, तोच तुमचा जोडीदार आहे. म्हणून एक लक्षात घ्या की स्वतःला समजून घेत तुम्ही आहात, तुमच्या भावना पण तुम्ही नीट पाहताल, पण नातं जपणं जे आहे की नाही ते फार तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील. कारण की शनी काय करतो, एकटेपणाची मनात भावना आणतो, त्यातून तुम्हाला मग नैराश्य घेतं पुढे जाऊन. त्यामुळे अशा काळात तुमच्याबरोबर एक सच्चा व्यक्ती पाहिजे जो तुम्हाला मानसिक आधार देईल. तो कोणही असेल, तुमच्या बरोबरचा लाईफ पार्टनर असेल, मित्र असेल, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती असेल, याची सध्या फार गरज असते. एक लक्षात घ्या, खोट्या नाती ज्या असतात ना ह्या तुटत जात असतात आणि खरी नाती ही जी असतात ना ही नेमकी टिकत राहतात आणि अशा वेळेतच तुम्हाला ती मानसिक आधार देत असतात आणि तो शनी तुमच्यापर्यंत आणून देईल. आता तुम्ही काही मित्रांनो हरवत नाही आहेत बरं का, तुम्ही स्वतःला एक नव्याने समजत आहात हे पण लक्षात घ्या. हा काळ सोपा नाही आहे, पण एक लक्षात घ्या, आवश्यक आहे बरं का. गोंधळ असेल तर स्पष्टता आणा, भावना असतील तर नियंत्रण ठेवा आणि भ्रम मनात तयार होत असेल तर वास्तव ओळखा ना. तुम्हाला सध्या काहीच स्पष्ट वाटत नाही, कारण आयुष्य तुम्हाला जबरदस्तीने स्पष्टता शिकवत आहे. आणि मग हा प्रवास थोडासा कठीण असतो, पण तोच कसा आहे, हा प्रवास तुम्हाला मजबूत बनवत असतो. मीन राशीच्या व्यक्तींनो, ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ना, ही एक मानसिक स्थिती तुमची तयार होणार आहे आणि काही प्रमाणात तयार झालेली आहे. याच्यामध्ये 4 ग्रहांचा दबाव तुमच्या राशीवर आहे, अधिक बुधाचा पण आहे, नेपच्यून पण आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रामिक गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवू शकतो आणि यामुळे मग तुम्ही वेगवेगळ्या चुकीच्या निर्णयांना पण बळी पडू शकता. त्यातून मग तुम्हाला नुकसानही होऊ शकतं. म्हणून तुम्ही थोडासा विचार करा, चिंतन करा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तुम्हाला जर कुठेही असं गोंधळ उडल्यासारखं वाटत असेल तर तो निर्णय तुम्ही पुढे ढकला, पण तो निर्णय तुम्ही घेऊ नका. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे आणि त्या गुरुला बलवान करण्यासाठी तुम्ही शक्यतो तेवढी जास्त गुरुची उपासना करत जावा. ज्यांना तुम्ही मनापासून गुरु मानता त्यांची तुम्ही उपासना करा, त्यांनी तुमच्या राशीचं बळ हे कायम वाढत राहील. आणि लक्षात घ्या, व्हिडिओचा एकच उद्देश असतो, काही येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या काही अडचणींवरती मात करण्यासाठी एक मानसिक बळ देणं हे एक प्रत्येक ज्योतिषाचं कर्तव्य असतं. ते मी तुम्हाला व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.